बॅक टू माय न्यू ब्लॉग। आणि आजचा जो ब्लॉग आहे तो गौरी पूजनाचा आहे। काल गौरी आवाहन होतं आणि आज गौरी पूजन आहे। आणि आत्ता मी नवीन ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि ह्याच्या अगोदरचं जे सगळं होतं ते मी एका ब्लॉगमध्येच टाकते आहे, कारण मग तो खूप मोठा ब्लॉग होईल किंवा मग सगळं एकामध्ये टाकल्यासारखं होईल, म्हणून मी हा सेपरेट ब्लॉग बनवते आहे। आणि आज मम्मी आणि काकी ओसा भरतील, तर मी दरवर्षीचं दाखवते तसं यावर्षी दाखवणार आहे। आमच्या नेबरहूडमध्ये एक गौरी आणतात, म्हणजे गौरी त्यांच्याकडे ते लोक पूजतात, तर आम्ही त्यांच्याकडेच जातो ओझा भरायला, म्हणजे मम्मी आणि काकी। तर मी त्याचे तुम्हाला थोडेफार क्लिप्स दाखवेन आणि एन्जॉय करा कसं चाललं आहे गणपतीचा माझं सिरीज नाही बोलू शकत, कारण एक ब्लॉग आधी टाकला होता आणि आता हा सेकंड ब्लॉग आहे। ते कझिन्स आले आहेत। हा आहे आराध्य, हा आहे ऋग्वेद आणि हिला ओळखता ही आहे समीरा। भवानी माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरित लयाला ने सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई। काकीच्या 50th बर्थडे निमित्त आम्ही 50 दिवे तयार केले। आता ते तिला काकीला काहीच माहिती नाही आहे, सो काकीला सरप्राईज करूया। चला स्वामींच्या चरणी प्रार्थना। गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर। एक माझी पालखी रामाची जानकी पगडा फुगाई पगडा फू साळुंकी साळकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडा फू बाई पगडा फू गेले होते राना विसरले काना पगडा फू बाई पगडा फू गेले होते शेता विसरले तर गाईज आजचा ब्लॉग या नोटवरती एंड होतोय आणि तुम्ही बघितलं या ब्लॉगमध्ये काय काय झालं। तर सकाळी आपण बाजूला जे नेबरहूडमध्ये तिकडे आपण गौरीची पूजा करायला गेलो होतो, म्हणजे मम्मी आणि काकी गेले होते आणि नंतर मग येऊन थोडंफार आपण काकीसाठी 50 दिवे म्हणजे पिठाचे दिवे तयार केले होते आणि ते पेटवून ते काकीला सरप्राईज केलं। तिलाही काहीच माहिती नव्हतं आणि मी काय केलं होतं माहिती आहे, मी तिचे सगळे फोटोज कोलाज करून एक म्हणजे मर्ज करून एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यांचे म्हणजे काकीचे जे पण क्लोज रिलेटिव्स होते, म्हणजे कझिन्स काकीचे आणि आम्ही फॅमिली मेंबर्स, आम्ही सगळ्यांनी मिळून ना एक असं हॅपी बर्थडेचा मेसेज तिला दिला होता, म्हणजे लाईक हॅपी 50th बर्थडे असं वगैरे। आणि काकीच्या बहिणीचा एक व्हिडिओ घेतला होता छोटा म्हणजे मागून, आणि काकी खूप इमोशनल झाली तो सगळा व्हिडिओ बघून।
तर काकीलाही फार आवडलं ते. जेवण वगैरे झालं आणि आम्ही ना मंगळागौरीचे खेळ खेळत होतो. म्हणजे मम्मी, काकी, समीरा आणि श्रुती खेळत होते, त्यामुळे त्याचे थोडेफार ग्लिम्स टाकलेले आहे त्याच्यामध्ये. तर असं आम्ही दरवर्षी काही ना काही करतो. म्हणजे आम्ही ॲटलिस्ट आमचं भजन करतो, म्हणजे गाणी वगैरे गातो बाप्पाकडे बसून. आणि हेच दिवस असतात जे आम्ही फुल आठवणीत ठेवतो आणि हे सगळं आठवतो. आणि हे सगळे मेमरीज आम्ही 1 वर्ष साठवून बाप्पाची परत एकदा वाट बघत असतो नेक्स्ट इयरसाठी. आणि आज आहे 5th डे आणि आपले बाप्पा 2 दिवसानंतर जाणार आहेत. पण काही नाही, अजून 2 दिवस तर आहेत, अजून मजा करूया, धमाल करूया. तर चला भेटूया तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट जो ब्लॉग असेल तो आपला विसर्जनाचा असेल, कारण उद्या आणि परवामध्ये तेच दाखवू शकते मी. आणि आपल्या बाप्पाचं नंतर विसर्जन होईल. सो आय गेस ह्याच्यानंतरचा जो एक व्हिडिओ असेल तो त्या या सिरीजचा एंड असेल. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. I don't understand this. You're changing, I can't stand. भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई.